महत्त्वाची बातमी भारताच्या पंजाबच्या शेतकऱ्यांना आता पाकच्या शेतात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे। वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सीमारेषा बंद करण्यात आली आहे आणि त्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। ताणले गेलेले असले पहलगामच्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांकडून रेस्ट्रिक्शन टाकले गेलेले आहेत। ज्या बॉर्डर आहेत त्या बॉर्डरवरती सुद्धा तणाव वाढलेला आहे आणि पाकिस्तानी नागरिकांनाच आतमध्ये सोडलं जात आहे। मात्र जी बाउंड्रीवरती गावं आहेत त्या बाउंड्रीवरती गावांमध्ये काय स्थिती आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत। पुढच्या बाजूला आपण पाहतोय की पंजाबच्या अट्टारी बॉर्डरच्या अगदी जवळ असणारे हे गाव आहे आणि ज्या गावापासून शेत जे सुरू होतं ही पूर्ण गव्हाची शेती आपण पुढेपर्यंत पाहतो आहे आणि पुढे पाकिस्तान आणि भारतच्या बाउंड्रीवरती जी सीमारेषा आपल्याला मिळते ती सुद्धा स्पष्टपणे पाहायला मिळते आहे। या संरक्षण जाळीच्या त्या पलीकडे दिसणारी जी घरं आहेत किंवा दर्ग्या आहेत ते पाकिस्तानच्या हद्दीमध्ये येतात आणि इथले जे पंजाबचे शेतकरी आहेत या सीमेच्या पलीकडे जाऊन त्यांची शेती असलेली असतात, त्यांना तशा प्रकारची परवानगी आहे। मात्र दोन्ही देशांमध्ये सध्या संबंध ताणले गेलेले आहेत, त्यामुळे या शेतकऱ्यांना सुद्धा या जाळीच्या पलीकडे जाता येत नाहीये। हे गाव आपण पाहतोय पंजाबच्या अट्टारी बॉर्डरच्या बाजूला, म्हणजे अगदी जी सीमारेषा सुरू होते त्या सीमारेषेच्या बाजूला असणारे हे गाव आहे आणि या सगळ्या शेतकऱ्यांची जमीन अगदी सीमेपर्यंत आणि सीमेच्या त्या पलीकडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आहे। बीएसएफ जवानांच्या या सगळ्या देखरेखीखाली ही सगळी शेती करण्यासाठी जी मुभा आहे ती या पंजाबच्या शेतकऱ्यांना दिली गेलेली आहे। अट्टारी बॉर्डरच्या जवळची ही सगळी गावं आहेत आणि पुढच्या बाजूला ही सगळी सीमारेषा जी आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आहे। मात्र कॅमेरामॅन रोहन पवार सोबत कृष्णा सोनारवाडकर, अमृतसर, पंजाब।